20 गुणिले x वर्ग अधिक 2x वजा 15 छेद x वर्ग अधिक 2x वजा 12 याचे अवयव किंवा याचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे. हे पर्याय आहे या ठिकाणी. तर आपल्याला माहिती आहे 2x वर्ग वजा 32 याचे अवयव पडत नाहीत, पण 2 आणि 32 मधून जर 2 सामायिक काढला तर इथे x वर्ग 2 बाहेर काढल्यामुळे आणि 32 ला 2 ने भागले की 16 आलं. म्हणजे x वर्ग वजा 16 2 सामायिक काढल्यानंतर आता वजा 20 चे असे अवयव पाडायचे की गुणाकार दोघाचा 20 च आला पाहिजे आणि त्यातला फरक 1 आला पाहिजे. असे 20 चे अवयव 5 चौक 20 पाडायचे. 5 चौक 20 20 चे अवयव 5 चौक 20 का तर त्या दोघाचा गुणाकार 20 आला पाहिजे, फरक 1 आला पाहिजे. फरक 1 का मध्ये अधिक 1 आहे. यासाठी मोठ्या संख्येला मधल्या संख्येचे चिन्ह द्यायचं. x अधिक 5 आणि x वजा 4. त्यामुळे अधिक 5 वजा 4 अधिक 1 आणि गुणाकार वजा 20. चला याच्यासाठी 15 चे दोन अवयव असे पाडायचे. गुणाकार 15 झाला पाहिजे आणि फरक 2 आला पाहिजे. 5 त्रिक 15 मधल्या पदात चिन्ह मोठ्या द्यायचं. x अधिक 5 आणि x वजा 3 भागिले 12 चे दोन अवयव असे पाडायचे. गुणाकार 12 झाला पाहिजे, फरक 1 आला पाहिजे. 4 त्रिकोण 12 मधल्या पदात चिन्ह मोठ्याला द्यायचं. 4 ला आणि 3 ला वजा द्यायचं. आपण पाहिलं तर x वजा 3 ला x वजा 3 जातोय. याचे पण अवयव पाडायचे आपल्याला. आणि पुढे x अधिक 5 ला x अधिक 5 जातोय. याचे अवयव पाडायचे. 2 कंसात x वर्ग वजा 16 म्हणजे वजा 16 म्हणजे 4 चा वर्ग. x वर्ग वजा 4 चा वर्ग म्हणजे हे 16 म्हणजे 4 चा वर्ग दिलं. म्हणजे पहिल्या कंसात x अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात x वजा 4. अहो x वर्ग वजा 16 म्हणजे x वर्ग वजा 4 वर्ग. x वर्ग वजा 4 वर्ग म्हणजे पहिल्या कंसात x अधिक 4 दुसऱ्या कंसात x वजा 4 आणि खाली काय राहिले x वजा 4 आणि इथला x अधिक 4. याला पण हा गेला x अधिक 4 ला x अधिक 4 गेला. या x वजा 4 ला पण x वजा 4 गेला आणि टोटली फक्त राहिलं काय 2 राहिलं. आणि याचा अचूक पर्याय नंबर 1 आहे. 2 उत्तर त्याचं आहे. सर्वांना समजलं?